राजकारणातील चढाओढी, कुरघोड्या, बंडाळी, नेत्यांची साथ आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, आवाज जनतेचा तुमच्या आमच्या मनातला। महासमर 2024। नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेचे जुळता जुळेना। भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावितांनी केली फक्त भेटीची औपचारिकता। आम्ही सत्तेत असूनही विरोधातच, चंद्रकांत रघुवंशींची ठाम भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना नंदुरबारात मात्र मित्रपक्षांमधील वाद चांगलाच वाढल्याचं दिसतंय। भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची तब्बल 2.5 महिन्यांनी भेट घेतली। या भेटीमुळे या दोन्ही पक्षात जुळून येण्याऐवजी वादाचा आणखीच भडका झालाय आणि फोन करायला किंवा भेटायला इतका उशीर का असा सवाल करीत चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहिले। नमस्कार। आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या 2.5 महिन्यानंतर हिनाताई मला भेटायला आल्यात। आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत, परंतु इथं संघर्ष सुद्धा शिवसेना आणि बीजेपीचाच आहे। त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला? 1.5 महिना त्यांना लागला। त्या जर पहिले आल्या असता तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती, पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे। आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडून दिला जात नाही। एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही। आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही, कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्ते ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत। आणि म्हणून मी हिनाताईंना सुद्धा विनंती केली आहे की मी वरती सुद्धा सांगून आलोय की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा। जर आमचा संघर्ष काय आहे, आम्हाला काय त्रास आहे हे माझ्या गावित परिवारावर आणि गावित परिवाराचा माझ्यावर एखाद वेळेला विश्वास नसेल, पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं, काय करतं, कोण काय करतंय हे सगळ्याचं कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे। आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की तुम्ही सांगाल वरती पण, आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे, पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं। आम्ही मित्रपक्षाचेच लोक आहोत। सत्तेमध्ये 3 पक्षाचंच सरकार आहे, पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे। निवडणुकीत विशेषतः उमेदवाराने जुळवून घेणे, आपल्यावरील नाराज असलेल्यांना स्वतःहून भेटून त्यांची नाराजी दूर करणे अपेक्षित असते। मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित आणि गावित परिवार असे का वागताय? शिवसेना आपल्यावर नाराज असल्याचे आधीपासून माहीत असताना आणि त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असताना देखील एवढा विलंब का? हा रघुवंशी यांचा सवाल मतदारसंघातील अनेकांना रास्त वाटतोय। आता यातून अपेक्षित असलेला समझोता दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांसमोर व्हायला हवा, म्हणजे बदलले कोण हे लक्षात येईल। रघुवंशी यांचा हा आग्रह शिवसेनेच्या बाजूने योग्य असला तरीही मतदानापर्यंत या दोन्ही पक्षात जुळून येईल असं वाटत नाही। म्हणजेच भाजपा आणि शिवसेना राज्याच्या सत्तेत सोबत असले तरी नंदुरबारात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत हेच यातून सिद्ध होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।